नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपल्यासोबत राजयोगिनी आदरणीय ब्रह्मकुमारी तेजल दीदी जुळलेल्या आहेत. तणाव या विषयावर ते आज आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. तणाव म्हणजे नेमकं काय, तणाव कशा प्रकारे आपण मुक्त राहिलं पाहिजे याबद्दल आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूयात. नमस्ते दीदी, आज आपलं सहर्ष स्वागत आहे. दीदी, तणाव म्हणजे काय आणि तणाव कशा प्रकारे वाढण्यास कारणीभूत असतात याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. तणाव, ज्याला आपण तणाव म्हणतो किंवा टेन्शन म्हणतो, स्ट्रेस म्हणतो. आणि तणाव एक असा विषय झालेला आहे कलियुगामध्ये. आजच्या काळामध्ये लहान मुलांपासून तर वयस्कपर्यंत प्रत्येक व्यक्तीला तणाव वाढत जातो. म्हणजे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून हा शब्द निघतो, मला टेन्शन होते, मला डिप्रेशन होते. बरोबर आहे. आणि डिप्रेशन शब्द एक कॉमन झालेला आहे. डिप्रेशन ॲक्च्युली वेगळं आहे, टेन्शन वेगळं आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींना ज्या वेळेला ते आपल्या मनासारखं जर नाही झालं तर त्यावेळेला आपलं टेन्शन वाढतं, तणाव वाढतो. आज छोटे छोटे मुलं ज्यांना तणाव शब्द माहिती नाही, त्याचा अर्थ माहीत नाही, टेन्शन म्हणजे काय अर्थ माहीत नाही, तरी सुद्धा छोटे छोटे मुलं सुद्धा त्यांच्या मुखातून हा शब्द निघतो, मला टेन्शन होते. तर आपण हा एक प्रकार पाहूया. आणि हिंदीमध्ये जशी कहावत आहे, तनाव से दोस्ती हो गई है इस कदर की तणाव होता है तणाव न होने पर. म्हणजेच आपण त्या तणावाला आपला एक मित्र समजून घेतलाय. जसं मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार. तणावाचे प्रकार, की तणाव एक अभाव असतो, एक असतो प्रभाव, एक असतो दबाव आणि त्याच्याने बनतो आपला स्वभाव. तर अभाव म्हणजे काय? ज्ञानाचा ज्या वेळेला अभाव असतो, म्हणजेच ज्ञानाची जेव्हा आपल्या जीवनामध्ये कमी असते, त्यावेळेला लोकांचा, परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर होतो. आणि ज्या वेळेला तो प्रभाव असतो त्यावेळेला दबाव, ज्याला आपण प्रेशराईज म्हणतो. अशा अनेक परिस्थितींचा दबाव आपल्यावर असतो. बऱ्याचदा असं असतं, जिम्मेवारी असते किंवा परिवाराला चालवायचं असतं, बरोबर आहे. त्यांचा पण एक दबाव असतो. नक्कीच. आणि त्यासोबत मग आपला स्वभाव तसा बनत जातो. जसं समजा आता तुम्ही तुमच्या मित्राकडे गेले, त्या ठिकाणी तुम्ही पाहिली याची कार किती छान आहे, माझ्याजवळ तर कार नाहीये. मग त्यावेळेला तो कारचा प्रभाव तुमच्यावर पडला. म्हणजे काय, त्याची कार अशी आहे, मला त्याहून छान कार पाहिजे. सपोज आता कुठे गेले तुम्ही, एखाद्याच्या बंगल्यामध्ये गेले आणि आता बंगला पाहिला आणि खूप छान वाटला तुम्हाला. मग त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कसं वाटेल, तुम्ही कम्पेअर करणार त्या ठिकाणी. बरोबर आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की मग माझंही घर असं असलं पाहिजे. म्हणजे एक पैशांचा प्रभाव, परिस्थितीचा प्रभाव, पर्सनॅलिटीचा प्रभाव. आणि ते माझ्यासारखं किंवा त्यांच्यासारखं जर माझी परिस्थिती नसेल तर त्यावेळेला मला कसं जाणवतं, तणाव, की त्याला सगळं काही आहे, मला काहीच नाहीये. म्हणजे अपेक्षा ठेवणं म्हणजे अपेक्षा ठेवणं आणि तणाव वाढू प्रत्येक शकतो अपेक्षा अपेक्षा असल्यामुळे आपला तणाव जास्त वाढतो. आणि तो तणाव वाढल्यामुळे, तो प्रभाव वाढल्यामुळे आपल्यावर दबाव येतो, तो मनावर दबाव येतो. बरोबर. आणि ज्या वेळेला आपल्या मनावर दबाव आला किंवा आपला स्वभाव, आपल्याला चिडचिड होते, आपल्याला राग येतो, मग क्रोध येतो, कारण आपल्या मनाची इच्छा पूर्ण नाही होते. तर मी तुम्हाला तणावाचे प्रकार काय आहेत ते सांगणार आहे. कशा प्रकारे स्पष्ट करता येतील दीदी तणावाचे प्रकार? हां, तर सगळ्यात आधी आपण घेऊया मानसिक तणाव. मानसिक, त्याच्यानंतर आहे शारीरिक, त्याच्यानंतर आहे बौद्धिक, भावनिक, त्याच्यानंतर परिस्थिती अनुसार आपली जी वृत्ती असते तणावाची ती बदलत असते. मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, पारिवारिक आणि राजनैतिक. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं ना, तर प्रत्येक ते तणावाचं जे लेवल असतं ते वाढत जातं. दीदी, आपण पाहू शकतो की जसं युवावस्थेमध्ये युवा डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टींमुळे भरपूर चिडचिड करतात किंवा त्यांना करिअरची खूप चिंता असते. करिअरमुळे ते एखाद्या गोष्टीकडे खूप सिरियसली बघतात आणि मग त्या गोष्टीचं काय होतं की ते खूप तणावग्रस्त ते होतात. तर याला आपण एक प्रकारे मानसिक तणाव आपण म्हणू शकतो. तर दीदी, एक युवांना तुम्ही मानसिक तणावातून कशा प्रकारे तुम्ही दूर करता येईल किंवा मानसिक तणावातून कशा प्रकारे मुक्त होता येईल याबद्दल जर तुम्ही सांगितलं तर खूप
छान होईल. जसं तुम्ही म्हटले एन्झायटी. एन्झायटी मी एका जणाचं पाहिलं, एक कन्या आली माझ्याजवळ, तर ती कंटिन्यू स्क्रोल करायची. स्क्रोल म्हणजे छोटे छोटे शॉर्ट्स येतात ना, रील्स जे आपण युट्यूबवर रील्स बघतो. येतात, शॉर्ट्स येतात, बरोबर तर आहे. त्यावेळेला तिला कंटिन्युअस ती बघत राहायची. आणि याच्यामुळे तिचं काय कारण झालं की तिला कुठेतरी मानसिक तणाव वाढत गेला. कारण अभ्यासाकडे लक्ष नाही, एकाग्रता वाढत नाही, आणि जे आई वडील शिकवतात त्याच्याकडे लक्ष नसतं, कारण बरोबर आहे. कंटिन्युअस आपलं लक्ष मोबाईलमध्ये मोबाईलकडे असतं असतं, आपण. साधनांमध्ये आपण जास्त आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि त्याने काय होतं, तिला एक बिमारी लागली, एन्झायटी डिसऑर्डर. ओके. म्हणजे ती कंटिन्युअसली स्क्रोल करत हा, गेल्यामुळे तो तिचा एन्झायटी एक बॅक डिसऑर्डर ऑफ द माइंड. ऑटोमॅटिक तिला एक भीती निर्माण झाली बरोबर आहे. मनामध्ये, आणि प्रत्येक गोष्टीची ती भीती वाढत गेली तिची. आणि त्याच्यासाठी मग मनामध्ये कसा गोंधळ होतो, मन एकाग्र होत नाही, मन शांत होत नाही, स्थिर होत नाही, आणि मनामध्ये असे असंख्य प्रश्नांचं निर्माण होत राहतं की माझ्यासोबत असं का घडतं, किंवा मग आपण पास्टमध्ये जातो, आपल्या जीवनामध्ये काय घडामोडी झाल्या जे की आता हल्ला की आवश्यक नाही त्या गोष्टी, पण तरी सुद्धा आपण त्या पास्ट लाईफच्या गोष्टी आठवतो, रिकॉल करत असतो. रिकॉल करत असतो. बरोबर आहे. रिकॉल कसला केला पाहिजे आपण, चांगल्या गोष्टींचा, पण आपण कोणत्या गोष्टींचा करतो रिकॉल, नेगेटिव्ह, नकारात्मक गोष्टी, म्हणजे त्याच रिपीट करत असतो आपण. माझ्यासोबत असं घडलं, हे माझ्यासोबत असे बोलले, माझ्यासोबत असं घडायला नको पाहिजे होतं, असं का झालं माझ्या जीवनामध्ये, म्हणजे मनाने तणाव वाढतो. जसं एक उदाहरण मी तुम्हाला देईल. एक माताजी माझ्या जवळ आल्या मेडिटेशन शिकायला. त्यावेळेला त्या माताजी म्हणायला लागल्या की दीदी मला ना मनाने खूप टेन्शन आहे, इतकं टेन्शन आहे. मी म्हटली कारण काय? काय नाही, अगदी क्षुल्लक छोटे छोटे कारण आहेत. बरोबर आहे. मुलांचं कसं होणार आहे, परिवाराचं कसं होणार आहे, किंवा मग माझा मुलगा मला असं म्हटला की आई तुला काहीच येत नाही, तुला काहीच येत नाही, तू शिकलेली आहे, पण म्हणजे आपण कम्पेअर करायला लागतो, तुलना करायला लागतो, आणि बरोबर आहे. मुलांच्या आईवडिलांविषयी अपेक्षा वेगळी असते आणि आईवडिलांची मुलांविषयी वेगळी बरोबर. असते. की जसं ताई तुम्ही बोलल्या की अपेक्षा सुद्धा एक तणावाचं कारण असतं. तणावाचं कारण आहे. आणि जसं तुम्ही म्हणजे सांगितलं तुम्ही की माझ्यासारखं वागलं पाहिजे, बरोबर आहे. मला जे अपेक्षित आहे तसं तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे माझी अपेक्षा तुमच्यावर काय आहे की तुम्ही मला प्रेमाने बोलायला पाहिजे, बरोबर आहे. छान बोललं पाहिजे, माझी काळजी घ्यायला पाहिजे, ही माझी नक्कीच. अपेक्षा वाढत जाते, आणि त्याच्याने मनावर दबाव येत असतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की बाल्यावस्थेत तणाव खूप असतो मुलांवर. तर हेही आहे की आपले आईवडील त्यांची कंपॅरिझन करतात दुसऱ्या मुलासोबत. आणि आणि त्याचसोबत मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, बऱ्याचदा असं असतं, पारिवारिक समस्या कशा येतात, त्याच्यामध्ये तणाव कसा वाढतो, मुलांमध्ये काय कॅपॅबिलिटी, म्हणजे त्यांची क्षमता Capability काय काय आहे, आहे? बरोबर आहे. त्यांची क्षमता काय आहे, आणि त्यांची बौद्धिक स्थिरता कशी आहे, त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत जे करू शकतात. आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा इंजिनियर बनला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे, पण त्याच्यामध्ये वेगळी काहीतरी कला आहे. तो छान डान्स करू शकतो, छान गीत गाऊ शकतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये भरपूर कलांनी तो आहे भरलेला. परंतु आईवडिलांची अपेक्षा असते की मी डॉक्टर आहे, किंवा मी इंजिनियर आहे, किंवा मी नसेलही पण माझा मुलगा या क्षेत्रामध्ये पुढे जायला पाहिजे. आणि त्यावेळेला काय होतं की मुलांवर प्रेशराईज होतं. त्याचसोबत मी अजून एक घटना सांगते तुम्हाला. एक कुमार होता, आणि ज्या वेळेला मेडिटेशन शिकायला आमच्या जवळ आला त्यावेळेला तो 1 तास माझ्याशी खूप काही बोलला. अच्छा. तर त्यांची अपेक्षा काय आहे आईवडिलांविषयी, की म्हणे दीदी माझ्या आईवडिलांनी मला इतकं फ्रीडम सोडलं, तुला जे पटेल ते कर, जे हवं ते कर. आणि त्यावेळेस त्याला काय झालं, व्यसन लागलं. व्यसन लागलं, मूवीज पाहायला लागला, आणि याच्याने काय झालं, त्याचं करिअरवर इफेक्ट झाला. म्हणजे शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही, बरोबर आहे. करिअरवर इफेक्ट झाला, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला इतकं स्ट्रेस वाढलं की मला माझ्या आईवडिलांनी त्यावेळेला कंट्रोल का नाही केलं. म्हणजे जास्तही फ्रीडम तुम्ही द्यायला नको. हा, म्हणजे एकच सांगावंसं वाटतं की फ्रीडम ठेवा, हवं त्या ठिकाणी कंट्रोल करा, आणि हवं त्या ठिकाणी कंट्रोल करा. कंट्रोलही करा आणि फ्रीडमही द्या, दोघं गोष्टी द्या. अजून एक उदाहरण आहे त्याचसोबत. एक मुलगा आणि त्याचे वडील होते, एकाच कमरेमध्ये राहतात, दोघं आमने सामने बेड आहे,
परंतु बोलत नाही. का नाही बोलत? मोबाईलने मेसेज टाकतो पप्पांना की पप्पा मला उद्याच्या दिवशी इतकी इतकी फीस पाहिजे. त्याच्या आईने मला सगळं सांगितलं. तर त्यावेळेला मी विचारलं या तणावाचं कारण काय आहे, पप्पांशी का नाही बोलत? तर त्यांनी मला हे सांगितलं, लहानपणापासून त्याचे पप्पा त्याला खूप कंट्रोल करायचे. तुला इथं नाही जायचंय, तुला हे नाही करायचंय, तुला असं नाही करायचंय. अशा वेळेला मुलांवर काय इफेक्ट पडतो? त्यांचं दमन होतं. बरोबर आहे. म्हणजे हवं त्या ठिकाणी कंट्रोल करा, पण नको त्या ठिकाणी तुम्ही त्यांना कंट्रोल नका करू. म्हणजे थोडं फ्रीडमही ठेवा. म्हणजे तुमची जी मनाची स्थिती आहे किंवा तुमचं जे स्थान आहे त्यांच्या हृदयामध्ये कुठेतरी एक असलं पाहिजे. जसं तिथे आपण म्हणतो की विचार, की जसं आपली मानसिक स्थिती आहे की जसं विचार आपल्याला येतात. विचार आल्यानंतर की साहजिक आहे की ही विचार येतात, पण विचारवर जर जास्त विचार केला तर ती डिप्रेशन म्हणून आपण म्हणतो की त्याला आपण म्हणतो डीप थॉट. डीप तर डीप थॉटबद्दल तुम्ही काय सांगाल? की आज असं होऊन जातं की बरेच युवा आहे की ते खूप डीप विचार करतात आणि त्याच्यामुळे मग ते एन्झायटी, डिप्रेशन अशा गोष्टी त्यांना खूप भेडसावतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सध्या तरी याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. आमच्याकडे रोजचे असे एक तरी येतात, मॉर्निंगला एक, इव्हिनिंगला एक. बरोबर आहे. आणि अशा वेळेला मला वाटतं की आमचा तो काळ होता लहानपणीचा, आम्हाला टेन्शन माहीत नव्हतं, तणाव शब्द माहीत नव्हता. बरोबर. आमचं त्यावेळेला मोबाईल नव्हते, साधन नव्हते, आमचं जीवन खूप हॅप्पी होतं. का? कारण आम्ही बाहेर खेळत होतो, प्रकृतीच्या सानिध्यामध्ये होतो. बरोबर आहे. आज आपण 4 भिंतींच्या आडमध्ये आपलं जीवन आहे आणि आपल्याला टीव्ही, मोबाईल, रील्स बघणं, शॉर्ट्स बघणं आणि या साधनांमुळे काय होतंय, बऱ्याचदा त्याचा बॅड इफेक्ट पडतोय. त्याच्यासाठी एकच मला सांगावंसं वाटतं की खूप जास्त विचार केल्याने त्यातून परिस्थितीतून बाहेर निघणार आहे का आपण? नाही निघणार. नाही. परिस्थिती वाढते. कारण जे तुम्ही विचार करताय ते पूर्ण ब्रह्मांडपर्यंत ऊर्जा जाते आणि त्याचं रिफ्लेक्शन पुन्हा आपल्याकडे येते. त्याच्यासाठी आपली कॉन्फिडन्स लेवल वाढवली पाहिजे. त्यासाठी आपली मनाची स्थिरता असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचसोबत कसं असतं, मानसिक जे असतं ना टेन्शन, मानसिक टेन्शनचा प्रभाव शरीरावर पडतो. म्हणून शरीर तणाव आपण म्हणू शकतो की तणाव. शरीराचा आणि तणाव मग वाढतो. त्याच्यामध्ये काय होतं, शारीरिक तणाव जो असतो ना, ज्या वेळेला आपल्याला बिमारी लागते, आजारी पडतो आपण, आणि अशा आजारपणामध्ये आपल्याला कसं वाटतं, एक सांत्वना देणारं असलं पाहिजे किंवा माझ्यावर प्रेम करणारं असलं पाहिजे. बरोबर. किंवा एक माताची मला म्हणायला लागल्या की दीदी मला टेन्शन येतं की मला कॅन्सर तर नाही होणार ना. म्हणजे आज नाहीये ना तो आजार, बरोबर आहे. तो पण आजार भविष्यात- नाहीये, पण भविष्यात असं झालं तर मी काय करणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे शरीरावर जो इफेक्ट होतो तो मनाचा होतो. परंतु मनाला ज्या वेळेला आपण चांगल्या विचारांनी, सकारात्मक विचारांनी जेव्हा आपण भरतो, त्यावेळेला आपलं शरीरही छान राहतं. परंतु आज आपण बघतो आपली दिनचर्या व्यवस्थित नाही. नाही. रात्रीची झोप आपण पुरेशी घेत नाही, कारण आपण कितीतरी मोबाईल वेळ आपण मोबाईल बघतो. स्क्रीन टायमिंग खूप स्क्रीन वाढलेलं आहे. टायमिंग खूप वाढलेला आहे. बरोबर. आणि त्या स्क्रीन टायमिंगमुळे काय झालेलं आहे की रात्री ते हॅप्पी हार्मोन्स असतात ना आपले, ते सिक्रेट होतात आणि त्यामुळे आपली झोप उडते. तर प्रॉपर झोप घेणं, व्यवस्थित एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, वेळेवर जेवण करणं आणि सात्विक भोजन करणं. दीदी, जसं डीप थॉट आपण बोललो, तर डीप थॉटवरती अध्यात्म कशा प्रकारे आपण अध्यात्म जर फॉलो घेतलं, जसं मेडिटेशन आपण म्हणतो की मेडिटेशन केलं पाहिजे. मेडिटेशन केल्यामुळे तुमचं चित्त ठिकाणावर असतं. तुम्ही चांगल्या प्रकारे जेही काम करत असले त्यात चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचं 100% देऊ शकता. तर दीदी, आम्हाला मेडिटेशनबद्दल तुम्ही सांगा की मेडिटेशन किती महत्त्वाचं आहे, अध्यात्म किती महत्त्वाचं आहे आणि सात्विकता कशी पाहिजे? एक असतं सात्विकता, म्हणजे जसं शाकाहारी आणि मांसाहारी. म्हणजे शरीराला जसं नॉनव्हेज जर दिलं ना तर त्याच्याने अनेक बिमाऱ्या वाढतात. बरोबर. तसंच जे नेगेटिव्ह विचार असतात ते म्हणजे एक नॉनव्हेज सारखे आहेत. म्हणजे तुमचा आहार सुद्धा जसे तुमचे विचार तसा तुमचा आहार, आणि जसा बरोबर. तुमचा आहार तसेच तुमचे विचार. बरोबर आहे. याच्यावर ह्या दोघं गोष्टींची सांगड असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचसोबत मी एक सांगू इच्छिते, जसं टेन्शन शब्द आपण यूज करतो, हो हो. टेन्शन
आता त्याचा जर मी तुम्हाला अर्थ सांगितला, 10 म्हणजे काय? 10 म्हणजे काय? 10. 10 बरोबर. आणि सन म्हणजे 2 अर्थ होतात. सन म्हणजे एक सूर्य सूर्य आणि आणि पुत्र. दुसरा मुलगा. मुलगा. तर टेन्शन म्हणजे काय? 10 मुलांना आपण पाळतोय, म्हणजेच 10 विचार. एक जर विचार केला तुम्ही तर त्याच्या मागे सतत आपले 10 विचार चालत असतात. चालत असतात. हा असं का बोलला, ती तशी का केलं, हिने असं का केलं, हा असा का वागतो, याचे विचार असे का आहेत. म्हणजे आपण एका गोष्टी मागे आपण कंटिन्युअस तो विचार सतत करत पडत बसतो, सतत आपल्याला त्याची सवय पडते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? अटेन्शन. ओके. टेन्शनच्या पुढे ए जोडा, काय झालं? अटेन्शन. अटेन्शन. तर अटेन्शनचा अर्थ काय? ध्यान, लक्ष. तर ध्यानला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? मेडिटेशन. तर टेन्शन, त्याच्या पुढे लावा ए, ते झालं अटेन्शन. आणि अटेन्शन देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मेडिटेशन. आणि मेडिटेशन करण्यासाठी एक असतं व्हिज्युअलायझेशन, ओके. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, आणि त्यासोबत आपण रिअलायझेशन करतो. ओके. रिअली बिलकुल शांती फील होते आपल्याला, स्टेबिलिटी येते आपल्या विचारांमध्ये. जो विचारांचा गोंधळ होतो ना, विचार शून्य तर नाही म्हटलं जाणार, परंतु त्या विचारांना आपल्याला एक स्टेबिलिटी येते, शांती येते, स्थिरता येते. आणि त्याच्याच सोबत मग काय असतं, आपलं जे प्रोफेशन असतं ना, तर ते प्रोफेशनमध्ये आपली जी ॲक्शन होते, ते ॲक्शन बऱ्याचदा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, काही ॲक्शन्स घ्यावे लागतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपलं रिॲक्शन नाही होणार. ओके. म्हणजे तुम्ही एकदम प्रॉपर डिसिजन घेऊ शकता. प्रॉपर डिसिजन घेऊ शकतात. आणि प्रॉपर डिसिजन केव्हा घेऊ शकतो आपण? ज्या वेळेला तुमची मनाची स्थिरता असणार आहे. म्हणजे आपलं अटेन्शन. अटेन्शन. तर ज्या वेळेला आपलं मन शांत असलं, विचार जितके आपण कमी चालवले, आणि मेडिटेशनमध्ये ॲटोमॅटिक विचारांची जी प्रोसेस असते ती फार स्लो होते. मेडिटेशन म्हणजे नेमकं कधी करावं दीदी? की बऱ्याचशा युवांना असा प्रश्न असतो किंवा सर्वांनाच असतो, तो युवांचा नाही आहे, की मेडिटेशनचा आयडियल टाईम काय हवा किंवा काय गोष्टी मेडिटेशनसाठी हव्यात की जेणेकरून आम्ही चांगल्या प्रकारे फ्रुटफुली त्यामधनं काही आउटकम घेऊ शकू? हां, मेडिटेशनचे खूप प्रकार आहेत, परंतु आम्ही जो शिकवतो तो आहे राजयोग मेडिटेशन. हां. तर राजयोग म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर राज करणं, त्याला म्हटलं गेले राजयोग मेडिटेशन. मग त्याच्यामध्ये आपलं जे मन आहे, मनावरही आपण आपल्या विचारांना कंट्रोल करू शकतो. तर यालाच राजयोग मेडिटेशन असं म्हटलं गेलं. आणि जसं तुम्ही म्हटले, त्याचा वेळ कोणता हवा? हां. दिवसभरात आपण केव्हाही करू शकतो, हां. परंतु प्रॉपर जो वेळ आहे तो आहे अमृत वेला, आणि ती म्हणजे 4 वाजेची. तर ज्या वेळेला सगळे झोपलेले असतात आणि त्या वेळेला सगळ्यांची जी विचारधारा असते, स्टॉप. नेगेटिव्हिटी स्टॉप असते, नेगेटिव्ह नसतं, प्रदूषण नसतं. आणि अशा वेळेस आपण एक ऑक्सिजनची मात्राही छान असते, प्रकृतीचं छान म्हणजे वातावरण जे असतं नैसर्गिक छान वाटतं आपल्याला. आणि ब्रह्ममुहूर्त ज्याला आपण 4 ते 5 वाजेला आम्ही 1 तास मेडिटेशन करतो. तर ती जसं आपण मोबाईलची बॅटरी असते ती चार्ज करतो, तसं आम्ही आत्म्याला चार्ज करतो. आणि ज्या वेळेला ती पॉवर घेतली ना, तर दिवसभरामध्ये कोणी व्यक्ती आपल्याकडे कसं बघतोय, कसं बोलतोय, कसा व्यवहार करतोय, त्याचा आपल्यावर इफेक्ट होत नाही. बरोबर आहे. म्हणजे तर याचा फायदा खूप आहे. आणि त्याच्यासाठी कठीण प्रक्रिया नाहीये. असं नाही की त्यासाठी तुम्हाला जंगलात जावं लागेल, त्यासाठी असं नाही की तुम्हाला एक्सरसाइज करावी लागेल किंवा हेच करावं लागेल, नाही. मेडिटेशन एक असा टॉपिक आहे, मेंटली स्ट्रेस जो कमी करणारा आहे मेडिटेशन. त्यासाठी ब्रह्ममुहूर्तामध्ये ते चार्ज करतोच आपण, पण दिवसभरामध्ये जसं तुमचं ऑफिस टाइम आहे, ऑफिसमध्ये बसले किंवा तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जसं तुम्ही बसणार आहेत, त्या ठिकाणी पण तुम्ही आधी पीसफुल माइंड, मनाला शांत करा. आणि ते तुमचं शांत मन तुमच्या कार्यावर पण चांगला इफेक्ट देऊ शकतो. बरोबर आहे दीदी, की जसं मेडिटेशन तुम्ही सांगितलं की, आणि सात्विकतासुद्धा तुम्ही सांगितली की जो आहार आपण घेतो त्या आहारावरतीही आपले विचार अवलंबून असतात की ते कसे आहे, म्हणजे ते तामसिक आहे की एकदम पीसफुली आहे. बरोबर. नक्कीच तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल
जे तणावाबद्दल सांगितलं त्याबद्दल. तणावाचे अजून खूप काही प्रकार आहेत. ओके. है ना? शैक्षणिक जीवनामध्ये आपल्याला तणाव. कसा तणाव वाढतो. बऱ्याचदा असं असतं शिक्षणाचा पण अभाव असल्यामुळे आपल्याला हा. तोही एक स्ट्रेसचं कारण बनून बरोबर आहे, जातं. बरोबर आहे. की म्हणजे माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे माहीत नसताना विनाकारण स्ट्रेस घेणं म्हणजे ते खूप चुकीचं आहे, म्हणजे एका प्रकारे आपण समजू शकतो. जसं दीदी आपण मानसिक तणाव काय, शारीरिक तणाव काय, अशा बऱ्याच असे तणाव आपण पाहिले. जसं एक भावनिक तणावसुद्धा आपल्यावर दिसून येतो, की भावना आपल्या असतात, की एखाद्याने भावना दुखवली किंवा काही भावना दुखल्यामुळे आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, की भावनिक तणाव म्हणजे नेमकं काय? ज्याला आपण इमोशनली म्हणतो. बरोबर आहे. EQ, IQ, SQ. ओके. इमोशनली, इंटेलिजन्स आणि एक असतं स्पिरिच्युअल. हम्म. तर स्पिरिच्युअलिटीमध्ये आपलं मेडिटेशन ज्या वेळेला आपण करतो ना, तर त्यावेळेला आपले इमोशन्स जे असतात ते बॅलन्सिंग होतात. बऱ्याचदा अशा आणि जास्त करून भावनिक कोण असतं? महिला. महिला. बरोबर आहे. महिलांमध्ये असं असतं की जसं माझ्याजवळ एक आले 17 वर्षापूर्वी त्यांच्या भाऊची डेथ झालेली होती. हां. त्यांनी शरीर सोडलं. आज त्या परिस्थितीला 17 वर्ष झाले, पण 17 वर्षापर्यंत सुद्धा ते त्यातून बाहेर नाही पडू शकले. हां. माझ्या भावासोबत असं का झालं? बरोबर कारण आहे. मित्रांसोबत गेले, त्यांना धोका दिला. मग त्याच्यासोबत असं का झालं? त्यांनी शरीर का सोडलं? प्लस असे काही आहेत. अजून एक आली महिला माझ्याजवळ. ते म्हटले माझ्या मामांनी असं शरीर सोडलं, कोणी फाशी घेतली, कोणी सुसाईड केलं किंवा ते जवान गेलेत. तर त्यांचा जो इफेक्ट असतो ना, तो भावनिक लेवलला जास्त असतो. आता बरोबर आहे. सपोज तुम्ही मला इमोशनली कशी होते मी, की तुमच्या दुःखामध्ये मी दुःखी होणार आहे. हो. म्हणजे तुम्हाला रडायला येते तसं मला पण रडायला येईल. बरोबर आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जे काही दुःखाच्या जे काही वेदना निघतायत तर त्याचा इफेक्ट माझ्यावर होणार आहे. याला म्हणतात भावनिक लेवलने. भावनिक म्हणजे एक आणि वेव्ज ते आपल्याशी व्ह्यूज जुळण्याचा आपल्याशी जुळतात आणि त्यांची जी काही व्हायब्रेशन्स आहे ते आपल्यापर्यंत बरोबर पोहोचतात. त्याच्यामुळे मेडिटेशन मध्ये काय असतं की इमोशनली आपण स्ट्रॉंग बनतो. बरोबर म्हणजे आहे. ज्ञान असल्यासोबत भावना असणं पण महत्वाचं आहे, पण भावना कुठं आणि कोणत्या ठिकाणी आपण प्रकट केल्या पाहिजे याचं नाहीतर याचंही आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि स्पिरिच्युअल लेवलला जसं मी म्हटलं EQ, IQ आणि SQ. स्पिरिच्युअल लेवलला ज्या वेळेला आपली जी मेंटली स्थिरता असते, मेडिटेशनने जेव्हा ते स्थिर बनतं ना मन, त्यावेळेला आपण इमोशनली स्ट्रॉंग झाले तर आपल्यासमोर कोणती घटना घडली तर त्यावेळेला आपल्यामध्ये रहेमचे भाव असेल, दयाभाव असेल, क्षमाभाव असेल, परंतु आपण त्यावेळेला त्या प्रवाहामध्ये वाहणार नाही. आणि इमोशन्स जागृत झाले म्हणजे आपल्याला मग रडायला येतं, आपल्याला त्रास होतो. याच्यासोबत असं का घडतंय? ह्या जगामध्ये सगळे लोक समान का नाही? बरोबर आता आहे. समजा तुमचा एक मित्र आहे आणि त्या मित्राला चांगलं करिअर नाही मिळालं किंवा तो छान क्षेत्रामध्ये नाही गेला, तर त्याला त्याचं जीवन एकदम लो याला आलं, तर त्यावेळेला तुम्ही खूप भावनिक जर त्याच्याशी भावनिक जुळलेले असणार हो, तर हो. त्यावेळेला तुम्हाला वेदना होतील, तुम्हाला त्रास होईल. याच्यासोबत असं का घडलं? असं नको घडायला. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय? दयाभाव ठेवायचा आहे, रहेम ठेवायचा आहे, पण त्याच्यासाठी आपण चांगली दुआ करू शकतो आणि त्याच्यासाठी आपण चांगलं सकारात्मक विचार करू शकतो. त्याच्यासाठी आपल्या भावनात्मक रीतीने जे आपलं तणाव वाढतो, तर त्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशनमध्ये परमेश्वराविषयी जर आपली श्रद्धा आणि भावना चांगली असली तर त्याच्यासाठी आपण त्या व्यक्तीसाठी आपण चांगली दुआ करून मेडिटेशनने चांगले व्हायब्रेशन्स घेऊन आपण त्याला देऊ शकतो. दीदी जाता जाता एक प्रश्न करेल, की जसं की युवांनी स्पिरिच्युअलिटी फॉलो केली पाहिजे की नाही केली पाहिजे? कारण असं होऊन जातं दीदी, की बरेच युवा हे थोडेसे ह्या गोष्टीपासून दूर जातात, की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, काय ते अध्यात्म, काय ते ज्ञान, काय ते ध्यान. पण ह्या गोष्टी त्यांना माहीत नाही, की ह्या गोष्टी किती महत्त्व ठेवतात. तर तुम्ही काय एक सांगाल, की युवक युवांबद्दल, पिढी जी युवक आहे पिढींना? त्यांना असं वाटतं हे ज्ञान ध्यान म्हणजे म्हाताऱ्या लोकांचं काम आहे. हो, बरोबर आहे. पण बघा तुम्ही कधीतरी नोट केलं असणार की ज्या वेळेला आपण मंदिरात जातो, एक असतं कडी
एक असतं उमललेलं फूल आणि एक असतं कोमेजलेलं. बरोबर आहे. आपण कोणतं वाहतो? फुललेलं वाहतो की का? जे एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. का? बघून कारण बघून कडी त्याला म्हणजे लहानपणी आपल्याला कळत नाही, ती म्हणजेच आपली कडी. आणि जवानी म्हणजे एक खिललेलं उमललेलं फूल. बरोबर आहे. आणि म्हातारपण ज्या वेळेला येतं ना, तर ते म्हातारपणी म्हणजे कोमेजलेलं. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे? बऱ्याचदा असे बुजुर्ग लोक आमच्या इथे येतात, म्हातारे वयस्कर असतात, आणि ते ज्या वेळेला आमच्या जवळ येतात त्यावेळेला जेव्हा मी ज्ञान देतो ना, त्यावेळेला त्यांना एक पश्चाताप नक्की होतो. दीदी, हेच ज्ञान जर का आम्हाला आधी मिळालं असतं तर आमच्या हातून अशा चुका झाल्या नसत्या. वेळ निघून तर गेल्यानंतर. अध्यात्म तुम्हाला जंगलात जाणं नाही शिकवते, अध्यात्म तुम्हाला घरातून पळ काढणं शिकवत नाहीये. अध्यात्म म्हणजेच काय, सांसारिक जीवनामध्ये राहून तुमचं करिअर करून, तुमचं शिक्षण करून, सगळं काही करून, सगळं सांभाळूनही तुम्ही सगळं काही करू शकतात. अध्यात्म आपल्याला पळ काढणं शिकत नाही, परंतु बॅलन्सिंग करणं शिकवतं. म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये आणि आपल्या करिअरमध्ये आणि आपण ज्या जवानीमध्ये ज्या काही चुका घडतात ते युवा पिढीच्या जास्त घडतात. तोडफोड, बरोबर आहे. मारामारी, मारामारी. है ना? बरोबर आहे. म्हणजे हे सगळं आपण आता युवक पिढी जी आहे याच्यामध्ये आपण बघतोय. त्याच्यासाठी या युवा पिढीला माझं एकच म्हणणं आहे की अध्यात्म म्हणजेच सगळं सोडणं नाहीये, परंतु आपल्या कुविचारांना सोडणं आहे, आपल्या कुकर्मांना सोडणं आहे, आपल्या विकर्मांना सोडायचं. हेच अध्यात्म आपल्याला शिकवतं. म्हणजे जर का तुम्ही हे वाईट कर्म करणं सोडलं, कुविचार सोडले, आणि आपल्याला कसं वाटतं आज युवक जे चालले ना, कुठे चालले? व्यसन व्यसनाधीन होत चालले. आणि बरोबर आहे. फॅशन, बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त वाढत चालल्या. हो. आणि त्याच्यामध्ये ते आपल्या जीवनाचं एक शान वाटते त्यांना. व्यसन ही शान नाहीये. मी बऱ्याच स्कूलमध्ये जाते, कॉलेजेसमध्ये जाते. खूप स्कूलमध्ये जाऊन आम्ही प्रचार केला आणि स्ट्रेसवर किंवा मूल्यांवर पण आम्ही सांगतो. तर त्यावेळेला एक टीचर मला भेटले आणि दीदी मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं काय झालं? बिलकुल 8वी का 9वीतला मुलगा होता. दीदी, हा इतका हुशार, इतका टॅलेंट आहे. त्या सरांनी त्या विद्यार्थीसाठी त्यांना रडू आलं. का रडलेस ना सर? दीदी, याला व्यसन आहे. अरे, इतकं छोट्या मुलाला. आणि ज्या वेळेला मी त्याच्याशी बोलली तर त्यावेळेला तो काय म्हटला, दीदी मला संघामुळे लागलं, बरोबर आहे. संघामुळे वाईट व्यसन लागलं. तर आपल्याला कसं वाटतं, तणाव वाढला, टेन्शन वाढलं, आपल्याला काय वाटतं मग? व्यसन करा. व्यसन करावं. धन्यवाद दीदी, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात, आम्हाला आमूलाग्र असं मार्गदर्शन केलं. तणावाबद्दल आमच्या प्रेक्षकांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांचं तुम्ही निराकरण केलं आणि प्रेक्षकांना एक चांगल्या प्रकारे कसं जीवन जगावं, तणावमुक्त कसं जीवन राहावं याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आज आपण तणाव आणि तणाव म्हणजे काय याबद्दल सविस्तर चर्चा केली. दीदींनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. दीदींनी सांगितलं की शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक तणाव कशा प्रकारे आपल्या आयुष्यात येतात आणि आपण त्यापासून कशा प्रकारे शिकलं पाहिजे, कशा प्रकारे शिकून त्यावर मात केली पाहिजे आणि आयुष्य कशा प्रकारे जगलं पाहिजे. त्याचबरोबर दीदी म्हणाल्या युवा अवस्था, बाल्यावस्था, त्यानंतर प्रौढ अवस्था, तर ज्ञानाच्या कोणत्या अवस्थात नसतात. ज्ञान हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ग्रहण करता येतं आणि त्याच प्रकारे नेहमी ज्ञान हे आपण घेतलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानातून आपण काही ना काही शिकून आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रगती केली पाहिजे. त्याचबरोबर तणावबद्दल आज आपण विशेष माहिती घेतली आणि समजून घेतलं आणि याचा नक्कीच आपल्या येणाऱ्या जीवनात आपल्याला फायदा होईल आणि आपण या प्रकारे इतर गोष्टीसुद्धा अभ्यासू. यासाठी धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.